श्री गणेशाय नमः. गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा. नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा. शांताकारं भुजगशनं पद्मनाभो सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगप्रधानगम्यं वंदे विष्णुं भवकरं सर्वलोकैकनाथम. आज आपण श्री अधिक मास महात्म्य अध्याय 12 याचा आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की वैकुंठामध्ये भगवान श्रीहरी आणि विष्णू यांचा संवाद चालू आहे आणि त्याच वेळेस लक्ष्मी माता श्रीहरी विष्णूंना असा एक अत्यंत सोपा प्रश्न असा त्या करतात की म्हणे देवा, तुम्ही आत्ता मागच्या अध्यायामध्ये आम्हाला या 5 वेगवेगळ्या तिथींचं तुम्ही आम्हाला महत्त्व सांगितलेलं आहे, पण मग आता नेमकी जे आहे मला ते तुम्ही थोडंसं अमावस्या आणि पौर्णिमा याचा विस्तृत तुम्ही आम्हाला याचं महत्त्व सांगा की पौर्णिमेपासून कुठल्या प्रकारचा लाभ होतो किंवा अमावस्येपासून कुठल्या लोकांचा, किंवा अमावस्येला काय करायचं किंवा पौर्णिमेला कुठला विधी करायचा आहे तुम्ही आम्हाला सांगा. आणि मग त्याच वेळेस भगवान विष्णूंनी स्मित हास्य करून त्यांना सांगितलं की मागच्या अध्यायामध्ये तुला वैद्युती व्यतिपात या सर्वांचं मी तुला सांगितलं, त्याचप्रमाणे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हे सुद्धा जसं दिसतं आहे आणि म्हणून या सूर्यग्रहणामध्ये आणि चंद्रग्रहणामध्ये सुद्धा आपण जे पुण्य करतो त्याचं कोटी अशा प्रकारचं फल आपल्याला मिळत असतं. विशेषतः व्यतिपातामध्ये गंगा स्नानाचं अत्यंत महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याचबरोबर आता ते पुढे श्रवण करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे, त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि मग आता श्रवण करतात. ते काय सांगतात ते की वैशाख मास, कार्तिक मास, माघ मास हे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे मास आहे. त्याचप्रमाणे फाल्गुन, चैत्र आणि पौष हे सुद्धा अत्यंत पवित्र आहे. आणि म्हणून एवढं सांगून त्यांनी हे सांगितलं की विशेषतः यामध्ये पौर्णिमेला ते दैवतसुद्धा त्यांनी सांगितलेले आहे की ज्येष्ठ पौर्णिमेला जे असतं ते ब्रह्म हे त्याचं दैवत असतं. आषाढी पौर्णिमेला नारायण रूप हे त्याचं दैवत असतं, नारायणाचं स्मरण करायचं असतं. त्याचप्रमाणे आषाढीला आपल्याला माहिती आहे की आषाढ म्हटला म्हणजे आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा. आणि म्हणून या आषाढ पौर्णिमेला व्यासांचं स्मरण करायचं असतं. आणि यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की नारायणाला तुम्ही व्यासरूपामध्ये तुम्ही त्याचं पूजन करायचं असतं. फाल्गुनामध्ये रुद्राचं पूजन करायचं असतं. अशा अनेक प्रकारचे दैवत त्यांनी सांगितलेले आहे. मग वैशाखामध्ये पितृदैवत त्यांनी सांगितलेले आहे. मार्गशीर्षामध्ये यक्ष आणि किन्नर त्यांनी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे पौषाच्या जी पौर्णिमा असते त्यावेळेस देवीची, भवानीची सुद्धा आपण उपासना करू शकतो. आणि मग हे सगळं त्यांनी सांगितलेलं असताना ते आता पुढं मोठं सुंदर सांगतात आहे की जसं पौर्णिमेला देवतांचा विधी करायचा असतो ना, त्याचप्रमाणे अमावस्येला मात्र पितरांचा विधी, पितृतर्पण ज्याला आपण म्हणतो, आणि त्यासाठी एखाद्या तरी ब्राह्मणाला आपण भोजन घालावं हेही यामध्ये सांगितलेलं आहे. आता हे प्रत्येक वेगवेगळ्या महिन्यांच्या ह्या ज्या तिथी असतात ह्या त्यांना सांगितलेल्या आहे. पण त्याचबरोबर त्यांनी काही इथे आपल्याला विशेष करून ज्याला आपण म्हणतो अटी की हे करू नये ते करू नये, तर काय करू नये हे मध्ये यांनी सांगितलेलं की व्यर्थ बडबड करायची नाही. आचरण जे असतं ते अत्यंत अवघड असतं. जसं आचरण सांगितलेलं आहे मुळातच मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं, वेदामध्ये असतं ते ज्ञान आणि पुराणामध्ये असतं ते कर्म. मग हे जे रूढी परंपरेनं जे आम्हाला लावून दिलेलं आहे ना, हे यामध्ये जास्तीत जास्त जे आहे ते आम्ही आचरणावरती भर द्यावायचा असतो असंही भगवान विष्णू मातेला सांगत आहे. आणि ते मोठं प्रपंचाबाबतीत मोठं सुंदर ते सांगतात आहे की प्रपंचाचा एक एक क्षण जो असतो तो अत्यंत मोलाचा असतो. आणि याच्यासाठी वाचण्यासाठी मात्र माणसाला कस लावावा लागतो. विवेक, इथे एक शब्द मोठा सुंदर त्यांनी केलेला आहे की विवेक जागृत ठेवावा लागतो. की पौर्णिमेला स्नान, दान, तप हे केल्यामुळं काय होतं की आयुष्याचा निर्वाह जो होतो ना तो तरण्यासाठीच होतो, पण त्याचबरोबर अनेक जन्माचे ज्याला आपण म्हणतो सार्थक करायचं असेल तर त्या विश्वंभराची. आणि इथे त्यांनी सुंदर शब्द वापरलेला आहे की दयाळू विश्वंभराची आपल्याला करुणा भागायची.
त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही अमावस्येची कथा श्रवण करतो त्यावेळेस अनेक जन्मांचं पाप जे असतं ते आमचं नष्ट होतं. मग अमावस्येला काय करायचं? पूजा, स्नान, दान, संध्या, देवतार्चन, हवन, तिळतर्पण, यामध्ये पितृतर्पण जे मी आत्ता सांगितलं यामध्ये मग पिंडदान येतं. या पिंडदानाने काय होतं तर पितृगण जे असतात ना ते संतुष्ट होतात. आणि म्हणून अमावस्या जी असते ते पितरांची असते. आणि म्हणून आमच्याकडे पूर्वीप्रमाणे एक प्रथा चालत आलेली काय की अमावस्येच्या दिवशी त्या पितराच्या स्मरणार्थ रात्री जेवायचं नाही. ही प्रथा अनेक वर्षांपासून आमच्या इथे चालत आलेली आहे. आणि म्हणून वंशवृद्धीसाठी आपली वंशवृद्धी व्हावी आणि आपल्या वंशाला आशीर्वाद मिळण्यासाठी पिंडदानाचं महत्त्वसुद्धा यांनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे आम्ही महिनाभर जे उपोषण करतो त्याचाही मग येथे तर त्यांनी वायुभक्षण हा सुद्धा एक उपाय त्यांनी सांगितलेला आहे. अशा प्रकारचं या अमावस्येच्या वेळेस त्यांनी जे महत्त्व सांगितलेलं आहे की पितृभक्त जे असतात ना हे पितृभक्त आणि ज्यावेळेस अशा प्रकारची विधी ते करत असतात तेव्हा निश्चितच त्यांचे जेवढे केवढे पितर असतील ते पितर वरती संतुष्ट होतात. आणि मग त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की आता पिंडदानाबाबतीत एक सुंदर विचार माझे सद्गुरुनाथ पूर्णवताचार्य परमपूज्य डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर करत असतात की पिंडदान का करायचं की तुम्ही दिलेला ज्या अन्नावरती माझा हा पिंड पोचला त्याची कृतज्ञता म्हणून आम्हाला पिंडदान करायचं असतं. बस त्यांनी आम्हाला अगदी बालपणापासून मुखात घास घालून त्यांनी आम्हाला भरवलेलं असताना हे त्याचं उत्तराई म्हणून हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून पौर्णिमा आणि अमावस्या या दोन्ही आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. आता मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की बरेच जण म्हणतात की अमावस्या अत्यंत वाईट आहे. पण जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांच्या चरित्राचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आम्ही जेव्हा अभ्यास करतो तेव्हा कुठला किल्ला शिवाजी महाराजांनी पौर्णिमेला घेतला हो? त्यांच्या उभ्या आयुष्यातले बरेचसे किल्ले शिवाजी महाराजांनी अमावस्येलाच घेतलेले. आणि त्याचप्रमाणे दिवाळीतील जे आम्ही लक्ष्मीपूजन करतो ते सुद्धा अमावस्येलाच आहे. म्हणून जेवढी महत्त्वाची पौर्णिमा आहे तेवढीच महत्त्वाची अमावस्या ही सुद्धा आहे. म्हणून आम्हाला आता हा निर्धार करायचा आहे. आम्हाला जर यशाकडे जायचं आहे तर त्यासाठी आम्हाला निर्धार करायचा आहे की अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही तिथ्या अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे जेवढं आम्हाला दान धर्म या काळामध्ये करता येईल तेवढं कारण अधिक महिन्याचं महत्त्व तर आपल्याला माहिती आहे की अधिकस्य अधिक फलम. आणि म्हणून हे अधिक महिन्याचं फल असल्याकारणाने ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे. बस सद्गुरुचरणी अर्पण करून श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु.